नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे 22/9/2025च्या चालू घडामोडी। रोजच्या प्रमाणेच आपण दैनंदिन जसे की 21, 20, 19 तारखेचे चालू घडामोडी बघितल्या आहेत, त्याचप्रमाणे आज आपण 22 तारखेच्या म्हणजे 22/9/2025च्या चालू घडामोडी बघणार आहे। चालू घडामोडी बघण्याचा उद्देश काय असतो लक्षात ठेवा। आयोग प्रत्येक वर्षी चालू घडामोडींवर प्रश्न विचारत असतं। का तर आयोगाला बघायचं असतं की राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय गोष्टींवर तो विद्यार्थी किती अपडेट आहे, अप टू डेट आहे का, ठराविक ज्या न्यूज आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्या त्याला माहीत आहेत का, हे पाहण्याचं काम आयोग करत असतं। त्याच्यामुळं चालू घडामोडी ह्या महत्त्वाच्या जाणल्या जातात परीक्षेच्या दृष्टीने। तर आज आपण अशाच काही चालू घडामोडी बघूया ज्या की लेटेस्ट आहेत आणि ह्या विचारल्या जाऊ शकतात एक्झाममध्ये। तर पहिली आंतरराष्ट्रीय न्यूज आहे, ब्रिटनने पॅलेस्टाईनला किंवा फिलिस्तीनला राष्ट्र म्हणून दर्जा दिलेला आहे। या मान्यतेमुळे फिलिस्तीनचा संयुक्त राष्ट्रांमध्ये पूर्ण सदस्यत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्रांमध्ये जर सदस्यत्व मिळायचं असेल तर ते अगोदर राष्ट्र पाहिजे, राज्य नको। राज्याला दर्जा मिळत नाही, राष्ट्राला दर्जा मिळत असतो। आणि जर संयुक्त राष्ट्रांचा जर दर्जा मिळाला तर कोणता देश जर तुमच्यावर हमला करत असेल तर बाकीच्या ज्या संयुक्त राष्ट्रांमधले देश आहेत ते त्याला रोखू शकतात किंवा मदत करू शकतात आणि त्याच्याबरोबर ट्रेड ॲग्रीमेंट्स करून जो पण देश संयुक्त राष्ट्रांच्या पॉलिसीचं उल्लंघन करत आहे त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतात। म्हणून हे सदस्यत्व महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या। ब्रिटन हा 130 पेक्षा अधिक देशांचा भाग आहे ज्यांनी फिलिस्तीनला राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे। मेजर न्यूज आहे, लक्षात ठेवा, पॅलेस्टाईन किंवा आपण त्याला फिलिस्तीन म्हणतो त्याला राष्ट्र म्हणून दर्जा मिळालेला आहे। पुढची न्यूज बघा, ही पण आंतरराष्ट्रीय न्यूज आहे आणि ही जास्त महत्त्वाची न्यूज आहे। का तर लक्षात घेऊया आपण, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा मोरोक्कोचा दौरा झालेला आहे आणि त्या दौऱ्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत किंवा त्यांनी काय केलेलं आहे बघूया आपण। मोरोक्कोच्या कॅसाब्लांका नाव लक्षात ठेवा, लोकेशन मोरोक्कोच्या कॅसाब्लांका येथे भारताच्या पहिल्या परदेशी डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे उद्घाटन झालेले आहे। लक्षात ठेवा, भारताबाहेर भारताची पहिली डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कुठे झाली आहे? मोरोक्कोमध्ये कॅसाब्लांका या लोकेशनवर झालेले आहे। हे TASL आणि मोरोक्कोज रॉयल आर्म्ड फोर्सेस यांनी संयुक्तपणे उभारले गेलेले आहे। लक्षात ठेवा, कोलॅबरेशनने हे उभारलं गेलेलं आहे। आणि सुरुवातीच्या टप्प्यात कशाची असेंब्ली होईल बघा, आर्मर्ड व्हेकलचे असेंब्ली होईल, त्यानंतर उत्पादन वाढून त्याचा पूर्ण आफ्रिकेत विस्तार केला जाईल। लक्षात ठेवा, भारताची डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी भारताबाहेर पहिली फॅसिलिटी उभारली गेलेली आहे मोरोक्कोमध्ये कॅसाब्लांका या लोकेशनवरती। आणि ही एक मोठी न्यूज आहे कारण ती पहिली मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे भारताच्या बाहेर, त्याच्यामुळं चालू घडामोडीमध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे। आता काही राष्ट्रीय न्यूज बघूया। भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री 2026 बघा, नीरज गायवान दिग्दर्शित चित्रपट कोणता? होम बाउंड निवडला गेला आहे। कशासाठी? ऑस्कर नॉमिनेशनसाठी निवडला गेलेला आहे। हा चित्रपट आधी कॅनेस म्हणजेच UN सर्टन रिगार्ड श्रेणीमध्ये आणि टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झालेला आहे। पिक्चरचं नाव काय आहे? होम बाउंड। लक्षात घ्या, पहिला असा चित्रपट आहे जो की कॅनेस आणि टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झालेला आहे। यात समकालीन भारतातील स्थलांतर आणि ओळख या विषयांचा अन्वेषण केले गेलेलं आहे। कोणकोणत्या विषयांचं अन्वेषण आहे? समकालीन भारतातील स्थलांतर आणि ओळख यांचं अन्वेषण केलं गेलेलं आहे आणि त्याची ऑस्कर एंट्री झालेली आहे, म्हणजेच या मूवीचं ऑस्करमध्ये नॉमिनेशन झालेलं आहे। पुढची न्यूज बघूया आपण। ऑस्करच्या गोष्टी लक्षात ठेवा, जगातल्या ज्या पण टॉपच्या मूवीज किंवा सिरीज आहेत त्याच्यामध्ये ऑस्करचं नॉमिनेशन होतं आणि जर त्या वर्षी त्याची यादी येते त्याच्यानुसार त्यांना प्राइज मनी भेटतात। वैज्ञानिक प्रगती बघा, पुढची न्यूज, अर्थचा नवा क्वासीमून 2025 PN7 लक्षात ठेवा, क्वासीमून PN7 नाव आहे। हवाई येथील पॅन स्टार्स ऑब्झर्वेटरी द्वारे हवाईमधील
पॅन स्टार्स ऑब्झर्वेटरी मध्ये नवीन ॲस्टेरॉइडचा शोध लागलेला आहे. 60 वर्षापासून अर्थ सोबत सनची परिक्रमा करत आहे. आकार किती आहे बघा, 62 फूट म्हणजेच 19 मीटर हा त्याचा आकार आहे. नाव काय आहे त्याचं, क्वासीमून. लक्षात ठेवा, क्वासीमून 2025 PN7 नाव आहे. मून थेट प्लॅनेटची परिक्रमा करतो, तर क्वासीमूनचं काय आहे बघा, सनची परिक्रमा करताना प्लॅनेट सोबत फिरतो. लक्षात ठेवा, सनची परिक्रमा करताना तो प्लॅनेट सोबतही फिरत असतो. हे त्याचं उद्दिष्ट आहे आणि त्याचं कार्य आहे. आकार किती आहे, 62 फूट आणि मीटरमध्ये किती, तर 19 मीटर त्याची लांबी आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा शोध आहे कारण क्वासीमून 2025 ॲस्टेरॉइड असा मोठा ॲस्टेरॉइड आहे, तो मून सारखा आहे. त्याला मून सारखं मानले गेलेलं आहे कारण तो सनची परिक्रमा करताना प्लॅनेट सोबतही फिरत असतो. महत्वाच्या नियुक्त्या बघा, CISF चे नवीन DG प्रवीर रंजन. लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे, प्रवीर रंजन. प्रवीर रंजन काय आहे, राजविंदर सिंग भट्टी यांची जागा घेतील. नाव लक्षात ठेवा, राजविंदर सिंग भट्टी. हे अगोदर काय होते, CISF चे जुने DG होते. लक्षात ठेवा, आता कोण आहेत, प्रवीर रंजन. CISF भारतातील महत्वाच्या माहिती तंत्रज्ञान संरचनाचे संरक्षण करते. CISF चे हे काम आहे. नवीन DG यांना दहशतवाद विरोध आणि अंतर्गत सुरक्षा क्षेत्रांना मोठा अनुभव आहे. कोणाला, प्रवीण रंजन यांना, म्हणून त्यांची DG म्हणून CISF च्या DG म्हणून नियुक्ती केलेली आहे. नाव लक्षात ठेवा, प्रवीर रंजन. पुढची न्यूज बघा, नियुक्ती अजून एक आहे. ITBP चे नवे DG म्हणून प्रवीण कुमार. नाव लक्षात ठेवा, प्रवीण कुमार यांना ITBP चे नवीन DG म्हणून नियुक्ती त्यांची झालेली आहे. राहुल रसगोत्रा. नाव लक्षात ठेवा, राहुल रसगोत्रा यांची जागा ते घेतील. म्हणजे जुने DG कोण होते, राहुल रसगोत्रा. नवीन कोण आहेत, प्रवीण कुमार. कार्यकाल 30 सप्टेंबर 2030 पर्यंत आहे. लक्षात ठेवा त्यांचा. ITBP भारताच्या चीन, तिबेट आणि भूतान सीमांचे संरक्षण करते. लक्षात ठेवा, या दलाला उच्च उंचीवरील युद्ध आणि आपत्कालीन व्यवस्थापन मध्ये तज्ञता आहे. कोणत्या दलाला, ITBP. मला त्याचं संरक्षण करण्याचं कोणकोणत्या बाउंड्रीचं काम आहे, चीन, तिबेट आणि भूतानचे संरक्षण करण्याचं काम आहे. तसंच या दलाला उच्च उंचीवरील युद्ध आणि आपत्कालीन व्यवस्थापन मध्ये तज्ञता प्राप्त आहे. त्याच्यामुळं हा पण पॉइंट महत्वाचा आहे की ITBP चे नवीन DG कोण झालेले आहेत, तर प्रवीण कुमार. नाव लक्षात ठेवा. पुरस्कार आणि सन्मान बघा, भारताची फिल्म होम बाउंड ऑस्कर साठी त्याची निवड झालेली आहे. आपण बघितल्याप्रमाणे 2026च्या अकादमी पुरस्कारांमध्ये अधिकृत प्रविष्ट म्हणून त्याची निवड केली गेलेली आहे. नामांकन मिळाल्यास हा भारताचा लगान नंतर पहिला ऑस्कर मानांकन ठरेल. लक्षात ठेवा, लगान 2001 साली ऑस्कर नामांकन झालेला होता. त्याच्यानंतरचा जर हा नामांकन या पिक्चरला मिळाल्यास, मूवीला मिळाल्यास, तो लगान नंतरचा पहिला ऑस्कर नामांकन असेल. चित्रपटाला आधीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळालेली आहे. आताच आपण बघितल्याप्रमाणे टोरंटो आणि UN नॅशनलचे जे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये अगोदरच त्या होम बाउंड चित्रपटाला प्रशंसा मिळालेली आहे आणि याचं ऑस्कर नामांकनही झालेलं आहे. अशा आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत 22/9/2025 त्या आपण पूर्णपणे कंप्लीट केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जाणून घ्या या विषयाचे किंवा चालू घडामोडी आणि बाकी जे MCQ आहेत सरळ सेवेचे ते आपल्याला फ्री स्वरूपात जर पाहिजे असतील तर टेलिग्रामचा आपला चॅनल आहे. नाव काय आहे, @सरळसेवा_33. लक्षात घ्या, @सरळसेवा_33. त्याला तुम्ही जॉईन करू शकता आणि हे सर्व PDF आणि जे पण काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावर विश्लेषण देत असतो त्या चॅनलमध्ये आणि प्रत्येक पॉइंट कव्हर डीपली करत असतो. त्याच्यामुळं
त्या प्लॅटफॉर्मचाही तुम्ही यूज करू शकता. अशा तऱ्हेने आपण आज इथे थांबूया आणि उद्याच्या चालू घडामोडी आहेत त्या उद्याच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण बघूया. तोपर्यंत धन्यवाद.